हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो आज आहे खरी गावची यात्रा, म्हणजे आज मटण असतात. सो सगळे पाहुणे वगैरे येणार. जे पण कोण ब्लॉगमध्ये म्हणत होते की तुम्ही सासू सासरे दाखवत नाही. सो आज माझे सासू सासरे यात्रेनिमित्त आलेले आहेत. म्हणजे रात्री जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत ढोल ताशे वाजत होते. त्यानंतर मग आम्ही झोपलो. रात्रीच ते गाडीला बसले होते. 5 वाजता आले इथं. आम्हाला कॉल करतात, आवाज देतात, पण दरवाजा वाजवतात. तर आम्ही एवढं झोपलो होतो. नंतर मला आवाज आला, उठले, त्यांना हात वगैरे घेतलं. नंतर आम्ही परत झोपलो. उठले, मग फ्रेश वगैरे झाली, आंघोळ केली. आरूची पण आंघोळ झालेली आणि नाश्त्याची तयारी करते. आताच कपडे भांडी झाली. भांडी घासून आली. आता बनवायला घेणार आहे आम्ही मटण आणि चिकन. माझ्यासाठी चिकन आणि आमच्यासाठी मटण. सो हे साफ करतात. हे मटण मला साफ करून देते. माझे कपडे भांडी होईपर्यंत त्यांनी मटण वगैरे साफ केलं सगळं. आणि आता आम्ही घेणार आहे मसाला करायला. भात वगैरे करून ठेवला मी, भाकरी केल्यात, फक्त आता राहिले चिकन आणि मटणचं कालवण. काय मग जमते ना? जमतंय की. चाललंय प्रोसेस. मॅरिनेटची प्रोसेस आहे. मटण कशासाठी? चिकन कालवण्यासाठी आणि बिर्याणीसाठी केलं. बिर्याणी आणि पण हे सुक्क कर ना मग. कालवण कालवण ह्याचं मटनचं. हां ठीक आहे, करते मग. कर कर. हिला मोबाईल पण पाहिजे. काय मदत पाहिजे का? मदत काय पाहिजे? मिक्स मदत केली, एवढे चापलेट करून दिले. एवढं फक्त मिक्स करा बस. करतो. ये काय करतो मी, भाई कर. चला करा लवकर. व्हेरी गुड. मी ते चिकनचं करून ठेवलं, तर म्हणलं मटनचं तुम्हीच खा. ते टोचतात यात इकडे. कशाचं मॅरिनेट तर केलं. हळद टाकू थोडीशी. थांबा जरा टाकते. कलर दिसतोय का पाहिजे? सोना शांत बस जरा. बाई कुठलं असतं बस बस. असा नवरा पाहिजे मदत करणारा. थांबा जराशी. सो गाईज, मला हे एवढे मदत करतात ना. आता मटनचा मसाला करायचा, त्यासाठी त्यांनी कापतात वगैरे ते. आणि इकडं मी चिकनचा मसाला करून घेते. चिकनचा मसाला ओलं खोबऱ्याने आज ते कालवण करणार आहे. आणि इकडं चिकन शिजलेलं. चिकन पहिले शिजून घेतलं, कारण आरूला भूक लागेल आणि मग ते आळणी वगैरे खाईल म्हणून. त्याला इतकं पाणी सुटलंय, कसं सुटलं ते काही समजतच नाहीये. सो गाईज, मी पहिल्यांदा एवढं कालवण केले. मटनचं कालवण आहे. मटनचं कालवण केलंय. इथं मी चिकनचं माझ्यासाठी थोडंसं कालवण केलंय. यात चिकनची बिर्याणी होती. कोणाला लागेल तसं सफेद भात केलाय आणि चिकनचं सुक्कं केलंय. सो आज एवढं सगळं मला ह्यांनी करायला लावलं. आणि आता बोलतात किती उशीर झाला, किती उशीर झाला. भात भाकरी करूनच ठेवली आधी मी, त्यात भाकरी. त्यामुळे मला जरा इझी पडलं. पहिल्या भाकरी करून. किती तुम्ही आणाय कधी गेला होता? 11 वाजता. मग टाइम तर लागणार ना, तरी पण किती लवकर आवरले माहिती आहे का तुम्ही? होता 11 ते 12, 12 ते 1 ते 2, 3 तास लागलेत की. तरी पण ते पण झाले सगळं व्यवस्थित. किती अजून थोडं घेतलं घ्या बघे. बरोबर. भात पण दे.
अजून कशा पाहिला असेल दोन्ही साईडला पडणार नाही ना नाही. हे चालू झाले आता अजून तर काय नाही अजून स्लोच आहे सगळ्यांवरती आपण आता आता होईल बा आता. खाली बघू नको, खाली बघू नको.